नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी आढळलेत। माझगाव कोर्टाने 15 दिवसांची त्यांना कैद सुनावलेली होती। संजय राऊतांना माझगाव कोर्टाकडून जामीन देखील आता मंजूर झालेला आहे। संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत। शौचालय घोटाळ्यामध्ये राऊतांनी खोटे आरोप केल्याची मेधा सोमय्या यांनी याचिका दाखल केली होती। संजय राऊतने सांगितलं युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरीट सोमय्या आणि हा प्रोजेक्ट पाहणारे प्रोफेसर डॉक्टर मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपये लाटले आणि म्हणून आम्ही न्यायालयात गेलो। त्याने सांगितलं सीआरपीएफ हेही उद्धव ठाकरे असताना क्लीन रिपोर्ट असताना हे आरोप केले होते। न्यायालयात संजय राऊत या संबंधात एक शब्द एक कागद देऊ शकले नाही, म्हणून आज ही शिक्षा झाली। नामकेनाथ मेधा राज्य सरकारला पत्र लिहिलंय आमदार प्रताप सरनाईक यांनी आणि चौकशीची मागणी केली आहे भ्रष्टाचारासंदर्भात। विधानसभेत या विषयावरती प्रश्न विचारले गेले आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात विधानसभेने एक आदेश पारित केलेला आहे। हा कागद माझ्याकडे विधानसभेचा, महाराष्ट्र विधानसभेने सांगितलेलं आहे। पण मी हा फक्त इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक म्हणून फक्त हा प्रश्न उपस्थित केल्यावरती आज मला शिक्षा ठोठावलेली आहे। 15 दिवसाची कैद, 25,000 बऱ्याच शिक्षा आहेत। त्यांनी मला 15 वर्ष ठोठावली असती तरी काय मी सत्य बोलण्याचं थांबणार नाही। अहो, घोटाळा किती कोटीचा झाला हा नाही, तर घोटाळा झाला की नाही हा प्रश्न आहे। घोटाळ्याचा आकडा चुकत असेल त्यांच्या दृष्टीने, बरं का, ते तुम्ही मोजत बसा। आमचे आमदार खासदार 50-50 कोटीला विकत घेतले, कोणी म्हणतात 150 कोटीला गेले, आकडे तुम्ही मोजा। या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार खासदार महानगरपालिका विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत। पण फासावर कोणाला लटकवलं तर संजय राऊतांना, कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत। 1 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं, आज संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत। चॅलेंज करतो उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला। तुम्ही न्यायाधीश आरती कुलकर्णीवर आरोप करतायत, त्यांनी विधानसभा निवडणूक समोर ठेवून हा निर्णय दिला, मोदीजीचा मुद्दा आणून त्यांनी दिला। त्याच्यामध्ये हिंमत असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं, हे सगळं लिहावं।